महानगरपालिका मराठी शाळा नालेगावच्या मुख्याध्यापिका संगीता ताजवे यांच्या विरुद्ध शैक्षणिक संदर्भात वारंवार शिक्षण विभागात व मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रारी देऊन सुद्धा कारवाई होत नाही व मागील 3 वर्षांपासून या मागणीकरिता सतत पाठपुरावा करून न्याय न मिळाल्याने जावेद कादर पठाण हे आमरण उपोषणास बसले असून आज भूमिपुत्र संघटनेतर्फे त्यांना पाठिंबा देण्याकरिता भूमिपुत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर मोरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली व 2 दिवसात सदर मुख्याध्यापिका यांना तात्काळ निलंबित नाही केले तर शाळेला टाळे ठोकू असा इशाराही दिला आहे। सर, आज महानगरपालिकेसमोर जे उपोषण चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आपण इथं आला, काय विषय? आज महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर या गेट समोर, मुख्य गेट समोर जावेद पठाण नारेगाव हे पालक गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहे। त्यांचा विषय असा आहे की नारेगाव हे महानगरपालिका हद्दीमध्ये येणारं गाव आहे आणि ते स्लम मध्ये येतं। या ठिकाणी महानगरपालिकेची प्रशस्त अशी शाळा आहे। या शाळेमध्ये सर्व जाती धर्मांच्या मुलांना शिक्षण दिलं जातं। त्यामध्ये विशेषतः जवळपास 90% मुलं हे वंचित घटकातील गरीब आणि अल्पसंख्याक समुदायामधले आहेत। या शाळेचं नावलौकिक वाढवण्यासाठी महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त माननीय हर्षदीप कांबळे साहेबांनी फार मोठी मेहनत घेऊन या शाळेला एक वेगळा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु काही विघ्न संतोषी माणसं ज्यांचा राजकीय आवाज जास्त असल्यामुळे त्यांच्या पदाला शोभेल अशा पद्धतीचं वागणं असणं गरजेचं असतं। परंतु नारेगाव महानगरपालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती ताजवे संगीता या मात्र राजकीय वर्ग असा असल्यामुळे अल्पसंख्याक समुदायातील मुलांना, मुलींना, गरीब वंचित मुलांना मात्र जातीवाचक वागणुकीतून वेगळी वागणूक देत आहेत, ज्यामध्ये मुलांना उठबशा मारायला लावणे, गालगुच्चे घेणे अशा पद्धतीचे प्रकार होत आहेत। म्हणूनच जावेद पठाण हे पालक स्वतःच्या मुलीला झालेला त्रास याचा जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न या मुख्याध्यापिकाने केलेला आहे। सदरील बाब अत्यंत निंदनीय आहे, शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आहे आणि म्हणून भूमिपुत्र जनपार्टीच्या वतीने या उपोषणाला आम्ही सक्रिय पाठिंबा देत आहोत। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये अशा मुख्याध्यापिकेचा दुर्गोस राजकीय वर्ग असा असल्यामुळे होतोय। हा मनाबा प्रशासनाने तात्काळ यावर कारवाई न केल्यास येथे 1-2 दिवसामध्ये महानगरपालिकेच्या मुख्य द्वारासमोर या शाळेतील, आजूबाजूच्या शाळेतील विद्यार्थी देखील या आंदोलनात सहभागी होतील एवढा आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो। ही जातीय मानसिकता जी आहे ही पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारी आहे का? म्हणूनच मी म्हटलं ना की सदरील शाळेमध्ये वंचित, गरीब, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। अशा मुलांना जर जातीय द्वेषातून बघणं, त्यांच्याकडं त्यांचा अपमान करणं, सदरील बाबी ह्या पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारे आहेत। आणि सदरील शिक्षिकेच्या विरोधामध्ये शिक्षकांनी देखील तक्रारी केलेल्या आहेत। तर या संगीता ताजने मुख्याध्यापिकेला तात्काळ 24 तासाच्या आत
मनपा प्रशासनाने तात्काळ बदली नाही केल्यास तिसऱ्या दिवसापासून भूमिपुत्र जनपार्टीच्या वतीने पालिकेच्या गेट समोर तर होईलच, परंतु शाळेच्या गेट समोर सुद्धा आंदोलन केलं जाईल. याचं मनपा प्रशासनाने दखल घ्यावी एवढा आजच्या प्रसंगी